लहान मुलांसारखा वाढत्या वयात सुद्धा आपल्याला एका गोष्टीचा प्रचंड आनंद होतो. ती गोष्ट म्हणजे कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी आवर्जून आणणं, भेटवस्तू मिळणं. तो क्षण प्रत्येकालाच आवडतो. अगदी कितीही मोठी व्यक्ती असो, लहान व्यक्ती असो, कोणत्याही हुद्द्यावर असो, पण कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी घेऊन आलं तर ते मनापासून आवडतंच. अगदी छान वाटतं त्यावेळी. पण काही वेळा मात्र लोक त्या भेटवस्तूच्या किमतीकडे जास्त लक्ष द्यायला लागतात. म्हणजे कुणीतरी आपल्यासाठी आवर्जून काहीतरी आणलंय, आपली आवड लक्षात ठेवून आपल्यासाठी आणलंय. त्या ठिकाणी किंवा त्या प्रसंगी त्यांना आपली आठवण झाली आणि म्हणून त्यांनी आपल्यासाठी ही भेटवस्तू आणली आहे. या सगळ्या गोष्टींचा ते विचारच करत नाहीत. ते विचार करतात कितीची वस्तू आहे, हिची किंमत काय आहे, आपल्याला काय त्याचा उपयोग होणार आहे. अशा लोकांचं मला इतकं नवल वाटतं, कारण भेटवस्तू देण्यातला जो निखळ आनंद असतो ना, तोच ते हरवून बसतात त्या लेबलच्या नादाला लागून. आणि खरं तर कुणी आपल्यासाठी अगदी छोटीशी वस्तू आठवणीने आणली आहे, ह्यात केवढं मोठं सुख आहे मला सांगा. कारण त्या व्यक्तीने आपली आठवण ठेवली असा त्याचा अर्थ होतो. आणि जेव्हा तुम्ही किमतीवरून त्या वस्तूची किंमत ठरवता, तेव्हा तुम्ही त्या वस्तूचाही अपमान करता आणि देणाऱ्या व्यक्तीचाही अपमान करता. पण अशा लोकांची संख्या वाढत चालली आहे आजकाल. मला तर वाटतं सगळ्यात छान भेटवस्तू तुम्ही दुसऱ्यांना काय देऊ शकता, तर तुमचा अमूल्य वेळ आणि विश्वास. या दोन गोष्टी खरंच जर तुम्हाला मिळत असतील ना, तर तुम्ही कुबेरापेक्षाही श्रीमंत आहात असं म्हणायला काहीच हरकत नाही. या धकाधकीच्या आयुष्यात कुणी आवर्जून तुमच्यासाठी वेळ काढत असेल ना, तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच. आणि कुणी तुमच्यावर विश्वास ठेवत असेल किंवा तुमचा विश्वास जपत असेल, तरीही सोन्याहून पिवळं. त्यामुळे यापुढे भेटवस्तू काय आहे हे पाहण्यापेक्षा त्या देणाऱ्याच्या भावनेचा आदर करूया. काय वाटतंय तुम्हाला?